सध्या अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर आपण पाहिलं तर हिरव्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर बाजार भाव जे आहेत ते भाजीपाल्याचे कमी झालेले आहेत। कोबी जर आपण पाहिलं तर अक्षरशः 6 ते 7 रुपये किलो विकला जात आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नसल्याची चिन्ह समोर आलेले आहेत। दृश्यांमध्ये बघू शकतो मी अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या भाजीपाला मार्केट यार्डमध्ये आहेत। पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा भाजीपाला मार्केट म्हणून या मार्केटची ओळख आहे। मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची आवक असते, परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कोबी जे आहे ते कोबी घेण्यासाठी देखील ग्राहक फिरकत नाही, त्यामुळे उत्पादन खर्च निघणार नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिलेली आहे। मोठ्या प्रमाणावर कोबीचं उत्पादन सध्या झालेलं आहे आणि आवक वाढलेली आहे। 6 रुपये किलो कोबी विकली जाते। आपल्यासोबत काही व्यापारी आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगणार, भाजीपाल्यांचे रेट उतरलेले आहेत, काय कारण आहेत? आता काय है कि ठंडी है, बरसात पानी चालू है, तो अभी क्या है कि भाव लय कमी है। 7 से 6 रुपये किलो गोभी है और सगळं जो भाजीपाला है एकदम सस्ता है। मेथी सस्ता है, पालक सस्ती है, तुवर सस्ती है, सगळं माल सस्ता है। काय कारण आहे? वांगे काय किलो विकले जात आहेत? गोबीचे काय बाजारभाव सध्या? गोबीचे सध्याचे भाव आज 6 रुपये किलो है और वांगे विकून राहिले 10 रुपये किलो, काहून की आवक ज़्यादा वाढली और भाव कमी झाले। आता गिरायक को लेवालेच नाही आहे, हे पुरा माल पडला आहे। आता तुझ्या समोर गोबी पुरा माल पडला आहे। नक्की जर बघू शकतो आपण मोठ्या प्रमाणावर आवक वाढलेली आहे। गोबी असेल, टमाटर असेल, वांगे, कोथिंबीर, मेथीसह आधी जो काही हिरवा भाजीपाला आहे त्या भाजीपाल्याचे दर कमी झालेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे। स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।